राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। तसंच शिक्षणाचं दैवत सावित्रीबाई फुले यांना वंदन करून व आपल्या केज तालुक्यातील भूषण उद्योजक तसेच राजकीय क्षेत्रातील ज्यांचा एक पगडा या केज तालुक्यावरती आहे असे आमचे आदरणीय रमेश तात्या गालफाडे यांचा वाढदिवस आज आपण या वृद्धाश्रमामध्ये साजरा करत आहोत। रमेश तात्या गालफाडेंबद्दल सांगायचं झालं तर एक खरोखरच दिलदार मनाचं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एक सर्वसामान्य कुटुंबातून एक उंच भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच रमेश तात्या गालफाडे। सर्वांना जवळ घेऊन गोर गरीब दीनदलित शोषित पीडित यांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रमेश तात्या गालफाडे। आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज आम्ही कला क्रीडा विश्व समितीच्या माध्यमातून छोटेखानी हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहात उपस्थित आहात। आपल्या सर्वांचेच या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि देवाला आज पाहिलं नाही, आपण पाहिलं का? नाही पाहिलं, परंतु आज आपल्या घरामध्ये देव जर कोणी असेल आणि जर पूजा वगैरे करायची असेल तर पहिल्या प्रथमतः आई वडिलांची पूजा करा। वृद्धाश्रम म्हणजे ज्यांना की ज्या मुलांनी ज्या आई वडिलांना त्यागलेलं असतंय की त्यांना त्याची जाणीव नसते, ती जाणीव ज्या पद्धतीने त्यांना असायला पाहिजे ती जाणीव म्हणजे की त्याने आपल्यासाठी काय जीवन जगलेलं आहे। सहज मुलं म्हणून जातात हो, आमच्या आईबापाने आमच्यासाठी काय केले, शहारे येतात अंगावर, आमच्या आईबापाने आमच्यासाठी काय केलंय, अरे तुला वाढवलं हे खूप मोठं केलंय ना। जन्म दिला, जन्म देणारा तो होता, पण लहानाचं मोठं स्वतः खाऊ खाल्लेलं नाही, पण तुला खाऊ घातलंय, तुला लहानाचं मोठं केलंय, तुला एखाद्या हमालीला ठेवलेलं नाही आणि तू त्यांना पाठवतोस। तुम्ही बघा, हमालाचे लेकर नाहीत वृद्धाश्रमामध्ये, सुशिक्षित आपण ज्याला पिढी म्हणतो या सुशिक्षित पिढीची लेकर म्हणजे आई वडील त्यांचे वृद्धाश्रमामध्ये यावं। आणि तात्याला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अध्यक्षपर भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल बापू आपले क्रीडा कला विश्व समितीचे अध्यक्ष यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती, आणि आज आपण यांची जयंती स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे साजरा करणार आहोत। आणि तसेच रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण कला क्रीडा विश्व समिती यांच्या टीम तर्फे आपण सर्वजण इथे जमलेला आहात। तुम्हाला